विधानपूरक म्हणजे काय? बघा, विधानपूरकालाच पूरक असेही म्हणतात. कर्ता आणि क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते, त्यास पूरक म्हणतात. हे विधान अगदी बरोबर आहे. ठीक आहे. अकर्मक क्रियापदं जी आहेत ती कर्माशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतात, पण काही अकर्मक क्रियापदांना विधान पूर्ण करण्यासाठी एका विशिष्ट शब्दाची गरज असते. ठीक आहे, आणि त्याला आपण विधानपूरक किंवा पूरक म्हणतो. सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून कर्मासही पूरक म्हणतात. अगदी बरोबर आहे, कारण कर्म असल्याशिवाय सकर्मक क्रियापदे सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून तार्किकदृष्ट्या कर्माला सुद्धा आपण ठीक आहे विधानपूरक म्हणू शकतो, पूरक म्हणू शकतो. क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते, म्हणजे हे विधान बरोबर आहे बरं का. क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते म्हणून क्रियापदाला विधानपूरक म्हणतात, हे मात्र चुकीचं आहे. क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून क्रियापदाला विधेय म्हणतात, आणि म्हणून ए आणि बी बरोबर हे आपलं उत्तर.